माझ्या बाळाचा आनंद मला खूप प्रिशियस वाटत होता. त्याचं हे हसू मनात साठवून ठेवावं वाटत होतं आणि त्याला बघतच बसावं वाटत होतं. हॅलो, कसे आहात सगळे? हा व्लॉग खूप एक्साइटिंग होणार आहे. माझ्या बाळाचा बड्डे होता आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला ब्लेसिंग दिल्यात त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. राघवसाठी एक मोठं सरप्राईज होतं. ते पुढे लक्षात येईनच तुम्हाला. त्याला कारची खूप क्रेज आहे. कुठे पण गेलं की तो हट्ट करायचा कारमध्ये बसायला. पण तो इतका लहान होता म्हणून आम्ही ठरवलं की त्याच्या सेकंड बर्थडेला त्याला कार गिफ्ट करायची आणि स्पेशली ते त्याला सरप्राईज असेल. आम्हाला त्याची रिॲक्शन रेकॉर्ड करायची होती म्हणून आम्ही सगळे त्या तयारीला लागलो. सगळं डेकोरेशन बलून्सचं आम्ही आदल्या दिवशीच आणून ठेवलं होतं. सो सगळे घरी आले की डेकोरेशन करायला स्टार्ट केलं. राघवला हे न दाखवता करणं आम्हाला खूप टफ गेलं. तरी आम्ही ट्राय केलं, त्याला अवॉइड केलं की न दाखवताही आणि शेवटी रिझल्ट असा काहीसा होता. तुमचे ओपिनियन नक्की द्या की कसं वाटतंय सगळं. आता वेळ आली होती त्याला बाहेर बोलवायची. तो बाहेर आला आणि त्याने हे सगळं पाहिलं. त्याचा तो आनंद पाहून एवढं समाधान वाटलं ना. आय नो तो फक्त 2 वर्षाचा आहे, त्याला एवढं कळत नाही. पण अजून हे सगळं बघून त्याची जी एक्साइटमेंट होती ना, त्यातच आम्हाला सगळं मिळालं होतं. तो बाहेर आला तेव्हा सगळीकडे बलून्स, ट्रेन पाहून एवढा एक्सायटेड झाला की त्याने ती ट्रेन पण ठेवली नाही. एवढी त्याची एक्साइटमेंट होती. मग बाहेर कार पाहून तर त्याला काय करू आणि काय नाही असं झाले. तो लगेच कारमध्ये जाऊन बसला. तुम्ही पाहू शकता त्याची रिॲक्शन. त्याला पाहून वाटलं त्याला हे सगळं हवंय ते द्यायला आम्ही कॅपेबल आहोत. मग अजून काय हवंय? त्याच्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्लॉग बघायला तुम्ही एक्सायटेड आहेत का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.